सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने काल झोडपलं। सावंतवाडीमध्ये तब्बल 130 मिलीमीटर पाऊस झालाय, तर मालवणमध्ये 114 मिलीमीटर पाऊस झालाय। खरं तर खुद्द पावसाळ्याला एवढा पाऊस होतो, मात्र ही आकडेवारी एकट्या मान्सूनपूर्व पावसाची आहे, हे विशेष। गेल्या 12 ते 13 तासांपासून सिंधुदुर्गामध्ये वीज नाहीये। अर्ध्याहून अधिक सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात आहे। संपूर्ण कुडाळ तालुका, मालवण, आचरा, पेंदूरमध्ये वीज नाहीये। पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामं सुद्धा खोळंबली आहेत। मान्सूनपूर्व पावसामुळे समुद्रही खवळलेला आहे, त्यामुळे मच्छीमार सुद्धा किनाऱ्यावरती सडकले। रामेश्वर, कुडाळ, कणकवलीलाही मान्सूनपूर्व पावसाने झोडपलेला आहे। आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। आताही मुसळधार पाऊस जो आहे तो सिंधुदुर्गात सर्वत्र कोसळताना पाहायला मिळतोय। रात्रभर सिंधुदुर्गात अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यात अंधारात राहावं लागलं होतं, कारण काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली होती आणि त्यामुळे झाडं कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा आहे जो तो खंडित झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे सिंधुदुर्गातील अर्ध्यापेक्षा जास्त गावं जी आहेत ती अंधारात होती। अद्यापही काही ठिकाणी जी आहे ती लाईट जी आहे ती पुरवत झालेली पाहायला मिळत नाही। सध्या जर पाहिलं असेल तर शेतकरी राजा या अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेला पाहायला मिळतोय, कारण मशागतीची कामं जी आहेत ती पूर्णपणे रखडलेली आहेत। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाची मशागतीची कामं जी आहेत ती पूर्णपणे रखडल्यामुळे सध्या शेतकरी राजा जो आहे तो अडचणीत सापडलेला आहे। सोबतच जर पाहिलं असेल तर अरबी समुद्रात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं पाहायला मिळते। सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील असं आवाहन केलेलं आहे की कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये। एकंदरीत जर पाहिलं असेल तर अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलेलं आहे आणि अनेक गावात पडझडीच्या ज्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक गावं जे आहेत ते आताही अंधारात असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आक्रमक मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे। कुठल्या ठिकाणी किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आपण एक नजर टाकूयात। मालवणमध्ये 114 मिलीमीटर पाऊस झालाय, कुडाळमध्ये 75 मिलीमीटर पाऊस झालाय, कणकवलीला 58 तर वैभववाडीमध्ये 41 मिलीमीटर पाऊस, मुळदेमध्ये 93.4 मिलीमीटर आणि रामेश्वर गावामध्ये 118.8 मिलीमीटर पाऊस झालाय। सावंतवाडीमध्ये 130 मिलीमीटर पाऊस आणि देवगडमध्येही 53 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। एकंदरीतच सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये प्रचंड जोरदार पावसाची नोंद झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।